गोपाळ काळ्याचा सण आईला या सारडे गावाला, गोपाळ काळ्याचा सण आईला या सारडे गावाला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला। राधा कृष्णाचं मंदिर शोभतय सारडे गावाच्या मधोमधी, सारडे गावा। जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मी आज जाणार आहे सारडे या गावामध्ये। आपल्या पूर्व विभागामधील सर्वात मोठा पालखी सोहळा हा सारडे गावामध्ये राधाकृष्ण या मंदिरामध्ये होत असतो आणि यावर्षी पण त्या ठिकाणी सर्वात मोठा सोहळा होणार आहे। आपण तेथे जाणार आहोत आणि मंडळाच्या सदस्याकडून सर्व जाणून घेणार आहोत। यावर्षीचे पूर्ण नियोजन कशा प्रकारे केलेले आहे ते पूर्ण आपण तिथे जाणार आहोत आणि पाहणार आहोत। चला तर आपण जाऊया सारडे गावामध्ये आणि पाहूया यावर्षीचे नियोजन कशा प्रकारे केलेले आहे ते तिथे जाऊया आणि पाहूया। गोपाळ काळ्याचा सण आईला या सारडे गावाला, गोपाळ काळ्याचा सण आईला या सारडे गावाला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला। जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मी आज आलो आहे सारडे या गावामध्ये। आपल्या पूर्व विभागामध्ये सर्वात मोठी पालखी सोहळा होत असतो तो म्हणजे सारडे गावामध्ये। सारडे गावामध्ये सुप्रसिद्ध असा राधाकृष्णाचं मंदिर आहे। त्या राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम हा 24 तास चालू असतो आणि आजचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपण जाऊया राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये आणि पाहूया कशा प्रकारे आजचा कार्यक्रम होणार आहे ते। गोपाळ काळ्याचा सण आईला या सारडे गावाला, गोपाळ काळ्याचा सण आईला या सारडे गावाला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला। राधाकृष्णाचं मंदिर शोभतय सारडे गावाच्या मधोमधी, सारडे गावाच्या मधोमधी, सारडे गावाच्या मधोमधी, दर वर्षाला गोपाळ काळ्याला पालखी निघते थाटामध्ये, पालखी निघते थाटामध्ये, पालखी निघते थाटामध्ये, प्रवीण म्हात्रे सारडे गावाचा उडवी गुलाल पालखीला, प्रवीण म्हात्रे सारडे गावाचा उडवी गुलाल पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा कृष्णाचे पालखीला, नाचतोय सारडे गाव यो सारा राधा। नमस्कार, मी आता आलो आहे सारडे या गावामध्ये आणि सारडे गावामध्ये आपल्याला माहीतच आहे राधाकृष्ण मंदिरामध्ये मोठा सण होत असतो आणि यावर्षीचा सण पण मोठा आहे आणि यावर्षीचे नियोजन कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला सांगणार आहेत। मी सारडे गावचे सरपंच रोशन पाटील सर्व उरण तालुक्यातील भाविकांना सांगतो की दरवर्षीप्रमाणे आमच्या श्रीकृष्ण मूर्तीला आणि आमच्या देवाला दर्शन घेण्यासाठी आवर्जून यावे आणि तसेच आमच्या पालखीचा जो जल्लोष असतो या पंचक्रोशीत गाजलेला आहे। इथे प्रत्येक आलीची स्पर्धा चालते की कुणी मोठ्या आणि किती
कोणते कोणते प्रकार, लेझिम, बँजोचे प्रकार, वेगवेगळी लाइटिंग, वेगवेगळे डीजे, ह्या प्रत्येकाचा ह्या दिवसात उत्साह असतो. मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करण्यासाठी वडील थोर, गावातील लहानपासून मोठ्यांपर्यंत मला जेव्हापासून ज्ञान झालं तेव्हापासून ही छोटी मुलं सुद्धा ह्या पालखीचा आनंद उपभोगतात. आणि कृष्णाष्टमीचा दिवस असतो त्या दिवशी उपवास माझ्या मते तरी 80% लोक आमच्या गावात पकडतातच. आणि दुसरं म्हणजे आमच्या पालखीला कधी कोणताही असा गालबोट लागत नाही. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊनच प्रत्येक पंच कमिटी, प्रत्येक आलेचे पंच, गावचे सेक्रेटरी आणि नागरिक प्रत्येकजण आम्हाला ग्रामपंचायतीला साथ देऊनच हा प्रोग्राम गुण्या गोविंदानं साजरा करतो. श्री भालचंद्र पाटील मोठी आलीचा सदस्य म्हणून आज दोन गोष्ट आमच्या वार्षिक सणाबद्दल म्हणजे कृष्ण जन्माष्टमी ते गोपालकालापर्यंत आम्हाला जो काय आनंद मिळतो त्याबद्दल बोलत आहे. आमच्या इथे गोकुलाष्टमी दरम्यान भरपूर असा लयलोट म्हणजे आनंदिक सण तयार होत असतो. तो म्हणजे कृष्णाष्टमी आणि गोपालकाला. ह्या उत्सवाची माहिती देण्यासाठी खूप असा लोकांचा प्रतिसाद असतो, लहान मुलांचा प्रतिसाद असतो. तसा प्रत्येक ग्रुप आपले आपले सहकार्य तिथे करत असतात. आणि मोठ्या आलीचे सदस्य म्हणून आमच्या गावात 6 आले आहेत. 6 पाडे चढतात. 6 पाड्यांमध्ये प्रत्येकाची हौस अशी असते की मी त्यांच्यापेक्षा काय असा मोठा करीन, काय असा. मोठी आली नेहमीच मोठाच प्रोग्राम करत असते. त्याच्यानंतर दुसरी आली पण त्याच उत्साहान असते की असं केल्यानंतर आमचा किती मोठा चांगला असेल असा मोठा प्रोग्राम साजरा होत असतो. धन्यवाद. आता यावर्षीचे नियोजन अजून काही बदल? यावर्षी आम्ही असं केलेलं आहे की प्रत्येक वर्षी प्रत्येक जण करतच असतो. म्हणजे यावर्षी आमचं खास आकर्षण आहे, स्किन आहे, 24 लाईव्ह इव्हेंट आहे आणि डीजे लिंब्या जेव्हा वाजणार तेव्हा मोठी आलीची पालखी गाजणार. नाथारामभाऊ गावण, मी या गावचा सदस्य असून या मोठ्या आलीचा सदस्य आहे. आम्ही सगळे भाविक बाहेर राहणारे गावकरी 90-95% हे ह्या दिवसाची वाटच बघत असतात. गणपतीला लोक येतात जातात, 5 दिवसाचे गणपती येतात जातात असतात. पण ह्या दिवशी मला आज 67 वर्ष झालेले आहेत, पण एकही वर्ष चुकलं नाही की मी हा कार्यक्रम चुकवला आहे. हा आनंदच वेगळा असतो. त्या जय श्रीकृष्ण. जय राधाकृष्ण महाराज की जय. उरणमधील सर्व परिसरातील सर्व भाविकांनी आमच्या सार्डे गावाला भेट द्यावी आणि डीजे लिंबियाची मजा बघून हा आनंद द्विगुणित करावा आणि सर्वांनी यावे. धन्यवाद. सार्डे गावाचा उडवी गुलाल पालखीला. प्रवीण म्हात्रे सार्डे गावाचा उडवी गुलाल पालखीला. नाचते सार्डे गाव यो सारा राधाकृष्णाचे पालखीला. नाचते सार्डे गाव यो सारा.
Devi
गावाचा उडवी गुलाल पालखीला प्रवीण म्हात्रे सारडे गावाचा उडवी गुलाल पालखीला नाचते सारडे गाव यो सारा राधाकृष्णाचे पालखीला नाचते सारडे गाव यो सारा राधाकृष्णाचे पालखीला नाचते सारडे गाव यो सारा राधाकृष्णा. नमस्कार. तर मी आता आलो होतो साडेगावमध्ये आणि साडेगावमध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम कशा प्रकारे चालू आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.